काल दिवसभर धो-धो कोसळणाऱ्या पावसानं रात्रीपासून या ठिकाणी विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थिती थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी ओसरलेली पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात 4 नद्या अजूनही इशारा पातळीवरती या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत. काजळी, जगबुडी, कोदावली आणि मुचकुंदी नदी या सध्या इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर पावसाचा जोर हा कायम असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या आपण काजळी नदीच्या या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की काजळी नदीचं पात्र अजूनही रौद्र स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पूर्ण काजळी नदीचे जे आहेत ते 2 भाग या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत आणि काजळी नदीचं पात्र जे आहे किंवा नदीचं पाणी जे आहे ते अजूनही भातशेतामध्ये या ठिकाणी घुसलेलंच पाहायला मिळत आहे. सध्या काजळी नदीची पातळी जी आहे ती 17 मीटरवरती आहे. कोदावली नदीची पातळी जी आहे ती 7 मीटरवरती आहे. मुचकुंदी नदीची पातळी 4 मीटरवरती, तर जगबुडीची पातळी जी आहे ती 6.85 मीटरवरती आहे. काजळी नदीचं रौद्र रूप अजूनही कायम आहे. चांदेरी बाजारपेठेमधलं बाजारपेठेत घुसलेलं जे पाणी आहे ते या ठिकाणी ओसरलेलं आहे. सोमेश्वर मधलं सुद्धा पाणी या ठिकाणी ओसरलेलं आहे. हळूहळू जे पुराचं रूप होतं ते या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतं आहे. आज देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. आज देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि त्या अनुषंगानं सध्या प्रशासनानं सुद्धा नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.